भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणुकीच्या पूर्वतयारीचं कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 याकरिता निवडणूक आयोगानं राष्ट्रीयकृत बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटेन्सद्वारे आणावायचे असेल किंवा पाठवायचे असेल, तसंच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकांना एक QR कोड देण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक बँकेनं त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणं आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर ID जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिलं जाईल आणि त्या नोडल ऑफिसरनं त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकांचे युजर ID तयार करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक शाखेची कॅश मूव्हमेंट होत असताना त्या शाखेकडून QR कोड जनरेट होणं अत्यावश्यक आहे. QR कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्यांकडून पकडण्यात आली तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती आयोगाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागेंद्र मंचाळ यांची जिल्हास्तरीय बँक्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं सर्व बँकांनी त्यांच्याकडील समन्वय यांची नियुक्ती करून तसं जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ कळवावं असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी सूचित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपवलीये असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काल एका पत्रकार परिषदेत केलाय. ठाणे महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आव्हाड यांनी दिलं नसल्याकडे परांजपे यांनी लक्ष वेधलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी येणार आहे. या दौऱ्याबाबत आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसंच आव्हाड यांनी यात्रेचा मार्ग बदलून कळवा-मुंब्र्यातून यात्रा नेली यावर शिंदे यांनी आक्षेपही घेतला. आता परांजपे यांनी शिंदे यांची री ओढत आव्हाड यांना लक्ष केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रश्न सोडवण्यासाठी पहाटेपासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात, परंतु त्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकप्रियतेची कल्पना नसेल असा टोलाही परांजपे यांनी लगावला. खासदार राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत 15 मार्च रोजी प्रवेश करणार असून सोनाळे तालुका भिवंडी येथे मुक्कामी थांबणार आहे, तर 16 मार्च रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार आहे. खासदार राहुल गांधी यांना Z+ सुरक्षा वर्गवारी असून त्या अनुषंगानं खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांचं ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात प्रवेश निर्गमित होईपर्यंत नागरिकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी थांबवणाऱ्या ठिकाणी अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदिर परिसर, नदी नाका शेलार तसंच रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मौजे सोनाळे मैदान परिसरात यातायात होऊ नये याकरिता या ठिकाणांमध्ये पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसंच ड्रोन उडवण्यास बंदी करणं अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रियेअंतर्गत 16 मार्च रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत या कालावधीत पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसंच ड्रोन उडवण्यास बंदी करण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोठा बॅनर लावला होता. या घटनेनं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आव्हाड यांचा हा प्रयत्न म्हणजेच राहुल गांधी यांच्या विचारधारा आणि कार्याला समर्थन देण्याचा एक मार्ग होता. या बॅनरच्या माध्यमातून ते जनतेला एकत्रित करून त्यांच्या समर्थनाचं आवाहन करत होते. जितेंद्र आव्हाड यांनी या बॅनरमध्ये राहुल गांधी यांच्या विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचा उल्लेख केला होता, ज्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आणखी भर पडली.
हा उपक्रम ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठं आकर्षण ठरला आणि राजकीय दृष्टिकोनातूनही त्यानं महत्त्वाची भूमिका निभावली. जितेंद्र आव्हाड यांचा हा प्रयत्न राजकीय समर्थन व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्याप्रती आपलं समर्थन व्यक्त केले. ठाणे काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या ठाणे येथील रॅलीसाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत रॅलीच्या तारखा, वेळ आणि मार्गांची माहिती देण्यात आली. राहुल गांधी यांच्या रॅलीसाठी ठाणे शहराच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्यात येणार आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या विचारांची जाणीव होईल. पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेसचे नेत्यांनी राहुल गांधी यांची ही रॅली विद्यमान राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं. रॅलीचा मुख्य उद्देश सामाजिक न्याय, आर्थिक समृद्धी आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुद्द्यांवर जोर देणं आहे. याशिवाय या रॅलीमध्ये शेतकरी, मजूर, युवक, महिला आणि विविध सामाजिक समूहांच्या हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे. काँग्रेस पार्टीनं या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष तयारी केली आहे. रॅलीच्या मार्गावरील सुरक्षा आणि वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधा न होताची काळजी घेतली जात आहे. या रॅलीचं आयोजन ठाणे काँग्रेसनं अत्यंत कल्पकतेनं केलं आहे, जेणेकरून राहुल गांधी यांच्या संदेशाचा ठाणे शहरातील नागरिकांपर्यंत पोहोच होईल. तर आज काय सांगू शकत नाही ना. आता IBचा रिपोर्ट असा आहे की 10,000च्या वर पब्लिक असेल, असा IBचा रिपोर्ट आहे. कौशापासून ते तिथपर्यंत 10-15 हजार लोक सामील होतील, 20,000 लोक. आता ते वाढतील, पण कमी तर होणार नाही. वागळे स्टेटला जाणार आहेत का? सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही निमंत्रण पण दिलेलं आहे या रॅली करण्याचं. आम्ही आता लेखी स्वरूपात निमंत्रण देतो या ठिकाणी. आणि वागळे स्टेट टिपटॉप प्लाझा वागळे स्टेटमध्येच येतं. फक्त ओळा माजिवडा मतदारसंघ सोडून, माझा जिथे मी लढलो होतो तो सोडून, तिन्ही मतदारसंघ आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि जांभळी नाक्यावर ते पब्लिकला ॲड्रेस करतील. या ठिकाणी जांभळी नाक्यावरची सभा कशा प्रकारे होणार आहे? गाडीमध्ये ॲड्रेस करतात. सगळीकडे गाडीमध्ये खाली उतरून आम्ही वेगळा स्टेज बी नाही, गाडीमध्ये त्यांचे ट्रम्पेट्स वगैरे असतात, ते ॲड्रेस करतात. अर्धा किलोमीटरवर आवाज ऐकायला जातो त्यांचा. चार्जेबल बॅटरीज आहेत त्यांची.